रोडगा वाहीन तुला सासू माझी जाच करते लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला जाव माझी फडफड बोलते बोडकी कर्ग तिला भवानी आई रोडगा वाहीन नंदेचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला दादला मारून आहुती देते मोकळी करग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एका जनार्दनी सगळेच जाऊ दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला पांडुरंगा करू सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा शांतीब्रह्म संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचा आणि जोगवा या प्रकरणातला रोडगा या प्रकरणातला किंवा भारूड या प्रकरणातला हा अभंग आहे विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशाच्या निमित्तानं हे कीर्तन आहे शुभ कार्य मित्रमंडळाच्या 26व्या वर्षाच्या नवरात्रोत्सवाचा हा कार्यक्रम ज्या जगज्जननी जगदंबेला नैवेद्य दाखवल्याशिवाय महाराष्ट्राच्या कोणत्याही घरामध्ये वरण आणि पुरण शिजत नाही त्या जगज्जननी जगदंबेचा हा 9 दिवसाचा भक्तीचा महोत्सव पूजेचा महोत्सव आणि आज त्या निमित्तानं शुभकार्य मित्रमंडळानं मला आमंत्रित केलं आणि आपणा सर्वांच्याच दर्शनाचा लाभ मला झाला मी सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वारंवार डोकं ठेवतो माझी नजर आज टाळकऱ्यांकडे आहे माझी नजर समोर बसलेल्या लोकांकडे आहे मला फार काही कळत नाही मात्र निष्ठेनं परमार्थ चालवणारी लोक दिसली की भरून येतं विठ्ठल अर्जुन महाराजांना माहिती आहे की मी किती बारकाईने पाहत असतो सर्वांपासून राहुल महाराज सुरक्षित अंतर ठेवा सगळ्यांपासून मात्र खूप बारकाईने पाहत राहायचं कोण कोण निष्ठेनं काय काय करतंय आणि मला इथली सगळीच बसलेल्यांपासून उभे असणाऱ्यांपैकी 80-90% नीट व्यवस्थित माहिती आहे सर्वांच्या पायावर पुन्हा पुन्हा नम्रपणानं डोकं ठेवतो परिसरातूनही आलेली माझ्यावर प्रेम करणारे मित्रमंडळावर प्रेम करणारे सगळे वारकरी वाजवणारे गाणारे सगळ्यांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो आज चांगला दिवस आहे देसाई सर चांगला दिवस आहे वकुबाप्रमाणे आईची सेवा करायची संधी आहे आपण सगळेजण ऐकणारे आहेत आपण सगळेजण ऐकणारे आहेत काही एक प्रामाणिकपणे सांगता येईल का असा प्रयत्न करू काही एक प्रामाणिकपणे सांगता येईल का असा एक प्रयत्न करू प्रसंगाला उचित असा अभंग निवडावा आणि एका अभंगावर पुन्हा बोलू नये असा काहीसा प्रयत्न मी सातत्यानं करत आलेलो आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी नव्या नव्या असतात माझ्यासाठी कृपा करून मला समजून घ्या आपण सगळेचे सगळे छान पद्धतीनं नियोजित वेळेत बरोबर 9:05 रामकृष्ण हरी सुरूच झालं
अजिबात चिंता करू नका. 9:05 जरी सुरू झालं असलं तरी संपताना 11:05 कमी असताना संपेल. विठ्ठल शुभ कार्य मित्रमंडळ गेली 26 वर्ष काम करतायत. कधीतरी मी असं ऐकलं होतं की म्हणाले, काय नाही दादा, 25 वर्ष पूर्ण करायचे थांबायचं. कुणी थांबायचं कुणी सुरू व्हायचं हे काय कोणाच्या हातात नाही. त्या हातात ज्यांच्या आहे ते तिथं बसलेले आहेत. आणि 26व्या वर्षात एक नवीन सुरुवात आणि मला येता येत आहे, हे आनंदाची गोष्ट आहे. मी विचार करत होतो, शुभ कार्य मित्रमंडळ यांना, बरोबर आहे ना? आणि खरंच आहे, शुभ कार्य हाच आपला मित्र आहे, बाकी सगळं मंडळ आहे. विठ्ठल सगळं काय आहे? मंडळ आहे. शुभ कार्य हाच मित्र आहे. इतर कितीही मित्र केले तरी मित्र केला महाबळी कामा. पाहतो कुठपर्यंत असतात. चांगला मित्र असेल तर आपल्या बापदाद्याची जमीन विकून द्यायला मदत करतो, आपल्याला चांगलं गिराईक घेऊन येतो. आपला अत्यंत जीवश्य कंठस्य मित्र. आपलाच अत्यंत चांगला मित्र असतो, तो म्हणतो काय नाही घे, काय होत नाही त्याला. हे आपले मित्र असतात, बरोबर की नाही? पण चांगला मित्र फक्त एक आहे, कोण? शुभ कार्य. माणूस जाताना देह ठेवतो, सगळं इथं राहून जातं, मात्र सोबत घेऊन जात असताना केलेलं चांगलं काम घेऊन जातो. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, आपण इतर तीर्थांच्या ठिकाणी गेलो आणि समजा एखाद्या तीर्थाच्या ठिकाणी गेलो तर वरवर वरवर काय होतं? पाप धुतलं जाईल, वरवर धुतलं जाईल. कदाचित काय मनसंकल्पाची पापे न जाती तीर्थाची या बापे. संपलं. मनसंकल्पाची जी पाप आहे ते तीर्थाचा जरी एखादा बाप असला तरी जाण्याची शक्यता नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले, तीर्थे बाह्य मळूक शाळे. तीर्थांनी काय होईल? बाहेरचा मळ जाईल. तीर्थे बाह्य मळूक शाळे कर्मे अभ्यंतर उजळे एव तीर्थे जाण निर्मळे सत्कर्मेची. सत्कर्म हेच एकमेव तीर्थ आहे. कोणत्याही माणसासाठी शेवटी जात असताना तो काय घेऊन जात असेल? संचित, प्रारब्ध आणि क्रियामान या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहे. घेऊन जात असताना तो त्याची काय घेऊन जातो? वासना घेऊन जातो. घेऊन जात असताना तो त्याचं प्रारब्ध घेऊन जातो. आणि गंमत अशी होते, काय? जन्म घेणे लागे संगे. इथं आपण सगळे तुम्ही आम्ही बसलेली मंडळी आहे. मित्र करायचा असेल तर चांगलं कर्म एवढाच मित्र आहे आणि तोच कल्याण करणार आहे, बाकी काही कामाचे नाही. या मंडळाच्या वतीनं हा छोटा उत्सव होता असं कळालं मला. 26 वर्ष झाले. सोमनाथ महाराज, माझं वय वर्ष 31 आहे, मंडळाला 26 झाले. म्हणजे मंडळ केव्हा सुरू झालं? आपण पहिलीला असलं पाहिजे अर्जुन महाराज, म्हणजे मी माझं सांगतो. आणि तेव्हापासून निष्ठेनं करायचं. सार्वजनिक आयुष्यामध्ये काम करणारे, भजन कीर्तन करणारे, सप्ताहाचं आयोजन वगैरे करणारे आपण मंडळी आहे. आपण पाहतो की सुरू करणं खूप सोपं असतं. त्यामधलं सातत्य नावाची गोष्ट आहे ना, ती खूप अवघड असते. उत्साही असणारी लोक 1, 2, 3 वर्षांपुरते असतात, नंतर ते अंग काढून घेतात. आणि निष्ठावंत लोक कन्या भासतात, मात्र सत्य करतात. परमार्थ नावाची जी गोष्ट आहे त्यातून काही मिळत नाही. राजकीय सभा घेतली तर साहेब महामंडळावर घेतात. सत्ता घेतल्यावर काही मिळत नाही, मात्र जे मिळतं ना ते कळत नाही. म्हणून परमार्थ नावाची जी गोष्ट आहे, चांगली गोष्ट जी आहे ना, कृती जी आहे, ती जबाबदारीनं करायची गोष्ट आहे. प्रपंच होत असतो, परमार्थ करावा लागतो. विठ्ठल म्हणून
तुम्ही आम्ही आपल्या सगळ्यांना जर मोकळं व्हायचं असेल, मुक्त व्हायचं असेल, काही नाही, एकच गोष्ट करावी लागेल. भजन आलं नाही तर हरकत नाही, ज्ञान आलं नाही तर हरकत नाही, गाथा ज्ञानेश्वरी पाठ असली नसली काही हरकत नाही, काही नाही. फक्त एक गोष्ट केली पाहिजे, चांगल्या माणसाच्या संगतीत सत्कर्माची वाट चालायचं पहिलं पाऊल उचललं पाहिजे. सोपं, किती सोपं आहे, इतकं सोपं आहे. आणि साधू संतांनी तर ज्ञानोबाने वाट उजळली या सारे मागुनी, दिली विठ्ठले मिरास मोठी वारकऱ्या लागुनी. पंढरपूरकडे जाणारी वाट ही सत्कर्माची वाट आहे. नव्हे आणखीन सांगू, चांगल्या कामाकडे जाणारी कोणतीही वाट पंढरपूरलाच जाते. विठ्ठल प्रत्येक जण, तुम्ही आम्ही, आपण सगळीची सगळी मंडळी आहे. आज तुम्हाला आम्हाला सुख आणि दुःख नावाच्या प्रकरणाच्या संदर्भानं खूप गांभीर्य आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, सुख होण्यासाठी किंवा दुःख होण्यासाठी जबाबदार फक्त आणि फक्त कोण असतो, तर आपण स्वतः असतो. संपलं. साऱ्या साधू संतांनी सांगून ठेवलं, सुख असू देत किंवा दुःख असू देत, बाबा तुझी कृती, मग कदाचित तू या जन्मी केलेली नसेल, मागच्या जन्मी असेल, काय असेल ते असेल, मात्र तुझ्या सुखाला किंवा तुझ्या दुःखाला जबाबदार जर कोण असतील तर तू स्वतः आहे. समजा एखादा कोणीतरी असतो, तो म्हणतो दादा आयुष्यभर चांगलं काम करतो, इतकं चांगलं वागतो, इतकं चांगलं वागतो, तरी वाट्याला दुःख काय येतं. मी कधीतरी माझ्या आजोबांना विचारलं, काका हे असं का होतं. ते म्हणाले, मला एक सांग की समजा सकाळी आपलं पोट दुखायला लागलं तर आपण काय विचार करतो. काही नाही, आपण विचार करतो की ज्या अर्थी पोट सकाळी दुखतंय त्या अर्थी काल रात्री काहीतरी चुकीचं खाल्लं असलं पाहिजे. बेटा काहीच नाही, अगदी तसंच आज दुःख वाट्याला आलं ना की विचार करायचा मागे काहीतरी चूक केलेली असली पाहिजे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे, किंवा तुका म्हणे पापे येते दुःख रूपे. सुख असू देत किंवा दुःख असू देत, ते तुमच्या माझ्या कर्माचं फळ आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, केले कर्म झाले त्याची भोगाले. भोगाले. चुकलं का नाही, तुम्ही लक्षात घ्या. म्हणून वारकरी, शहाणा वारकरी जो आहे ना, तो देवाच्या दारात जाऊन उभा राहतो, मात्र दुःखाला देवाला जबाबदार धरत नाही. जो दुःखाला देवाला जबाबदार धरत नाही ना, तो शहाणा वारकरी. होईल तो भोग भोगीन मी देवा, न घाले विठ्ठला भार तुझ. ही संतांची प्रतिज्ञा आहे. माझं दुःख आहे ना देवा, माझं मी भोगेन. आणि सुख जर असेल तर त्यावर सगळ्यांचा अधिकार आहे. ही संतांची भूमिका. सुख आणि दुःख दोन्हीही मिळतं, ते आपल्या कर्मानं मिळतं. मुद्दा आता असा आहे की तुमच्या, माझ्या, आपल्या सर्वांच्या जर मुक्तीचं साधन जर काय असेल तर सोपी गोष्ट आहे. तुम्ही आम्ही, आपण सगळीची सगळी साधी लोक आहे. आपण फक्त सत्कर्म नावाच्या कृतीमुळं, सत्कर्म नावाच्या तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा, पूजा केली होय अपारा दोषा लागे. नाम घेत 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 चोखोबाराय महाराज गावकीचं काम करत होते.
नाम घेत 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 रोहिदास महाराज चर्म रंगू लागे. रोहिदासा संगे कुणीतरी गुरु ओढावीत, मात्र काय करावं? नाम घेत घेत करावं. साधू संत सगळे जे होते त्यांनी कर्माचा धिक्कार नाही केला, निष्काम पद्धतीने आले भागा ते करीतो. देवा काय करतो? जे काही माझ्या नशिबी आलं ना, आले भागा ते करीतो. आणि दुसरी गोष्ट, तुझे नाम उच्चारितो. तुम्ही आम्ही आपण सगळीची सगळी मंडळी आहेत, अनेक गोष्टी तुमच्या माझ्या हातात असत नाही. उदाहरणार्थ कीर्तन चालू असताना लाईट जाणं तुमच्या माझ्या हातात आहे का? अशा वेळेस काहीच नाही करायचे. आले भागा ते करीतो आणि काय करतो? तुझे नाम उच्चारितो. विठ्ठल विठ्ठल. मुद्दा असा झाला की कर्माच्या तुमच्या बंधानी मोक्षासाठी जबाबदार फक्त काय आहे? तर तुमचं कर्म आहे. सारखं सगळ्या साधू संतांनी सांगितलं आणि हे थोडं गांभीर्यानं सांगतोय बरं कमी. आजचं कीर्तन मला खूप जबाबदारीनं करायची, सगळी ज्येष्ठ मंडळी ऐकायला आहेत आणि मला प्रामाणिकपणे प्रयत्न करत काही एक महत्वाचं समोर ठेवून जायचं आहे. मुद्दा असा आहे की कर्म जे आहे ते आपल्या सुख आणि दुःख, बंध आणि मोक्षाला काय होतं? कारणीभूत ठरत असतं. पुढचा मुद्दा एक असा आहे की तुम्ही आम्ही आपण सगळेची सगळे मूलतः कोण आहे? हो, ब्रह्म आहे ना. मूलतः आपण सुखरूप आहे, मूलतः आपण आनंद स्वरूप आहे, मूलतः आपण सच्चित आणि आनंद हा आपला काय? हे आपलं स्वरूप आहे. मात्र आपली अडचण एक झाली काय? आपण अगोदर मुक्त होतोच, मात्र अडचण अशी झाली की आपण एक लाळ घोटेपणा केला. काय केला? घेऊन या छंद. आणि असा बळेबद्ध झालेला जो कुणी आहे ना, असा एक जीव अनादी आणि निर्गुण असणाऱ्या परमेश्वराच्या समोर आला. आता मुद्दा असा आहे की तो अनादी आहे आणि निर्गुण आहे, त्याच्या समोर कसं राहायचं ना? काही लोक म्हणतात देवाकडे पाठ करू नका, देवाकडे पाठ करू नका. मला प्रश्न असा पडतो की जो विश्व भरून 10 अंघोळ उरलाय त्याच्याकडे पाठ करायची नाही म्हणजे काय? बरं, कोणती जागा अशी आहे की ज्या बाजूने पाठ होणार नाही? असा सगळ्या ठिकाणी तो भरून उरलेला आहे. आणि असा कुणीतरी आहे की ज्याला तळमळ लागली, असा कुणीतरी आहे की ज्याच्या लक्षात असं आलं की पंढरपूर नावाचं माहेर आहे आणि प्रपंच नावाचं सासर आहे. असा अस्वस्थ झाला कुणीतरी. आपली चर्चा चालली आहे, मी अभंग सोडून बोलत नाही आणि मला खूप महत्वाचं सांगायचं आहे, बरोबर की नाही? असा कुणीतरी जो आहे तो अस्वस्थ झालेला, प्रपंच नावाचा सासुरवास मानणारा आणि परमार्थ नावाचं माहेर मानणारा जो कोणी आहे, बद्ध झालेला आहे, ज्याला जाणीव झालेली आहे की आपण अडकलेलो आहे, असा कुणीतरी जो आहे ना, तो अनादी आणि निर्गुण असणाऱ्या तत्वासमोर हाक मारायला लागला. मात्र मुद्दा असा आहे, तो अनादी आहे, निर्गुण आहे, त्याला हाक कशी पोहोचेल? ज्याच्या आवाक्यामध्ये ज्याला हाक मारण्यासाठी इतर कोणताच विषय पोहोचू शकत नाही, शब्द काय पोहोचेल? आणि त्यातही दुबळ्या माणसाचा. मग त्या अनादी आणि निर्गुण असणाऱ्या तत्वानं मन मोठं केलं आणि साऱ्या जगाची आई म्हणून ते तत्व अवतीर्ण झालं. अनादी निर्गुण प्रकटली भवानी. आणि ते काय झालं? ते जे तत्व आहे, जे अनादी आहे आणि निर्गुण आहे. काही लोक म्हणतात, मला फार कळत नाही बरं का सोपात महाराज, फार कळत नाही मला. मात्र काही लोक या अभंगाचा अर्थ लावताना म्हणतात अनादी निर्गुण प्रगटली भवानी, आणि भवानी या शब्दाला माया असं म्हणतात. मला प्रश्न असा पडलाय, जर अनादी असेल माया, तर ब्रह्म पण अनादी आहे ना, आणि द्वैतापत्ती होईल. बरं, जर निर्गुण म्हणावं तर माया काय आहे? विचारा ज्ञानेश्वरीला. गुण आणि माया शक्यच नाही.
विभक्ती शक्य आहे का? सत्व रज आणि तम या त्रिसूत्रीच्या दोरीनं माया तुम्हाला मला खेळवते. त्याच्यामुळे ते अनादि आणि निर्गुण असं जे ब्रह्मतत्व आहे ते भवनाशिनी भवानीच्या रूपानं प्रकट झालं. संतश्रेष्ठ एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बद्ध झालेल्या जीवाच्या वतीनं त्या भवानीला मागणी मागतात आणि म्हणतात, आई मला पाव. अभंगाचं पहिलं चरण. सत्वर पाव गमला, सत्वर पाव गमला, भवानी आई. काय कर आई? हा साराची सारा जो अभंग आहे, हा अभंग हा रूपक अलंकारातला अभंग आहे. एखादी गोष्ट समजावून सांगत असताना एखादं उदाहरण देऊन किंवा एखाद्या विषयाच्या आश्रयानं, एखाद्या उदाहरणाच्या आश्रयानं, एखाद्या रूपकाच्या आश्रयानं विषय समजून सांगणं आणि त्याच्यामध्ये सर्वात उत्तम हातोटी जर कुणाची असेल तर ती संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची आहे. आपण पाहतो की आर्या म्हटलं की मोरोपंतांची आर्या, श्लोक म्हटलं की सुश्लोक वामनांचा, ओवी म्हटलं की ज्ञानेश्वर महाराजांची, अभंग म्हटले की तुकाराम महाराजांचे आणि तसं भारूड म्हटलं की एकनाथ महाराजांचं. विठ्ठल रूपक नावाचा विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सकळांसी येथे आहे कलियुगी उद्धार. मला असा संयम यायला आणि असा स्वभाव व्हायला काही काळ जावा लागला बरं. नाहीतर काय होतं की आपण कीर्तन करत राहतो आणि लोक उत्साहाने आणि प्रेमाने कृती करत असतात. आपण इथं बोलायला उभे राहतो ना आपल्या अहंकाराला झुमारे फुटतात. इथून प्रेम प्रकट झालं पाहिजे. हे करता करता मला खूप प्रयत्न करावा लागला. नाहीतर कुणीतरी आडवं म्हटलं दादा, कुणीतरी चुकीचं प्रमाण म्हटलं, कुणीतरी केकाटलं की पहिल्या टप्प्यात अर्जुन महाराज त्रास व्हायचा.
आणि बऱ्याचदा कसं असतं तेच अज्ञानाचं लक्षण असतं. वा पण नंतर लक्षात असं आलं की समजा माझे बापजादे नामदेवरायांच्या कीर्तनात बसलेले असते, तुमच्या माझ्या बापजाद्यांना नामदेवराय ज्ञानेश्वर महाराजांच्या कीर्तनामध्ये कसं बसायचं याची अक्कल होती का? नाही, नव्हती. आपण सगळे नांगरामागचे लोक. मग आपला आजा पंजा खापर पंजा जो कोणीतरी असेल तो नामदेव महाराजांच्या कीर्तनाला पहिल्यांदा असे पाय पसरून बसला असेल, त्यांना धोतर वर करून खरा खरा खाजवलं असतं. नामदेव महाराज चिडले नाही म्हणून संप्रदाय वाढला. विठ्ठल आपण सगळं करतो अण्णा, सगळं करतो. पारमार्थिक लोकांना सगळं करतात श्रीधर महाराज, फक्त प्रेम करायचं राहून जात. आणि आजवर ज्या ज्या लोक आणि इतर धर्म संप्रदायातली लोक फक्त प्रेम करत बसली, गप्प बसले तरी वाढला. आपल्याकडे ज्ञान आहे, तुमच्यासारखी गाणारी वाजवणारी मंडळी आपल्याकडे सगळं आहे. आता आपल्याला या दिशेनं जावं लागेल. सगळ्यांची इथं आहे अधिकार. आणि सांगू तुम्हाला, हे सगळं जे सगळं आता जे सुरू आहे ना, हे सगळं मला सातत्याने कुठेही गेलं तर मला संतांचं स्मरण होतं. आता म्हणू द्या सत्वर पावगे, नाहीतर आपल्याला अनादीन निर्गुणन फिरगुणन द्वैतापत्तीन अद्वैतन विद्वैत काय कळायचं. मात्र संतांनी हा मार्ग सोपा केला. कुळेची हे कुळदेवी केली ठावे संतांनी, बरवे झालो शरण आलो उगवलो संकटे. आयुष्यातले सारे संकट संतांनी दूर केले. विठ्ठल महाराजांची कृपा आहे. दृष्टांत असू देत, रूपक असू देत, असे अलंकार वापरून साध्या माणसाला कळेल अशा पद्धतीनं परमार्थ सांगितले. आणि एकनाथ महाराजांवर आरोप तोच होता ना की बहुजनांच्या भाषेत परमार्थ सांगतो. पोरगच कोर्टात गेलं होतं एकनाथ महाराजांच्या, मात्र तरीही एकनाथ महाराजांनी काय केलं, ऐकलं नाही आणि तुमच्या माझ्या कल्याणासाठी ही सारीची सारी निर्मिती करून ठेवली. एकनाथ महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, त्यांच्या कृपाशीर्वादाने या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्यांचा रूपक अलंकारातला हा अत्यंत सुंदर भारूड प्रकरणातला अभंग आहे. रूपक अलंकार म्हणजे साधी गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विवा शिरवाडकर, बरोबर की नाही, साऊंड सिस्टीम वाले, तुम्ही डिले थोडा कमी केला, इको थोडा कमी केला ना की मी माईकच्या जवळ येणार. बरोबर की नाही? करा बरं, कमी करा, कमी करा. वा वा, प्लेन करा, क्या बात आहे. येऊ येऊ येऊ. हा सगळा आपला कार्यक्रम जवळ येण्यासाठीच आहे. विठ्ठल रूपक अलंकार. विवा शिरवाडकरांच्या सगळ्या कथा आपण पाहिल्या, आपल्या लक्षात येईल. उदाहरणार्थ की एक हिमालयाच्या गिरीकंदरात राहणारा महासाधू, आणि तो देशावर आला आणि त्याच्या हातात कटोर आहे आणि तो मागणं मागायला लागला. वाडा माय असं म्हणायचा. वेगवेगळ्या मंदिरांच्या दारात जाऊन उभा राहिला, तत्वज्ञान टाकलं, कटोरा भरला नाही. राज्यकर्त्यांच्या दारात जाऊन उभा राहिला, राज्यकर्त्यांनी सिंहासन टाकली, सत्ता टाकली, कटोरा भरला नाही. सैनिकांच्या दारात जाऊन उभा राहिला, तो म्हणाला जे वाढाल ते असं वाढा, कटोरा भरला पाहिजे. सैनिकांच्या दारात उभा राहिला, सैनिकांनी रक्त टाकलं, कटोरा भरला नाही. तो कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या दारात गेला आणि वाढामाय म्हटला. शेतकरी समोर आले, त्यांनी घाम टाकला, कटोरा भरला नाही. शेवटी निराश झाला तो साधू परत निघाला हिमालयाच्या दिशेनं जायला. गावाच्या बाहेर आल्यानंतर काय झालं, चंद्रमौळी झोपडी दिसली आणि सहज वाढामाय अशी हाक मारली आणि तेवढ्यामध्ये एक बाई आतमध्ये आपल्या लहान मुलाला दूध पाजत होते. स्तनावर ओघळलेले 2 दुधाचे थेंब त्या माऊलीनं त्या फकीराच्या कटोऱ्यात टाकले आणि कटोरा भरभरून वाहू लागला. विठ्ठल विठ्ठल. याला रूपक कथा असं म्हणतात. आणि असाच रूपक अलंकार हा एकनाथ महाराजांनी या अभंगामध्ये वापरला. आणि ते म्हणतात की हे भवानी आई तू पाव. हे सगळं जे आहे ना, इथं एका सासूरवासिनीचं रूपक आहे. तो जो जीव आहे, तो जीव कोण आहे, ती सून जी आहे ना, ती घरातली सगळ्यात लहानी सून आहे यांना. तुम्ही कल्पना करा की आत्ताचा काळ सोडून द्या, मात्र आपल्या आईचा सासूरवास आठवा, आपोआप लक्षात येईल. आपल्या किती मोठे घर असू दे आणि काय असू दे, बडे मोठे मोठे घर आणि पोकळ वाशे
सगळ्या ठिकाणी आहे. आपला आजवरचा इतिहास हा बाईच्या शोषणाचाच इतिहास आहे. कोणी काय म्हणायचं त्याला म्हणू द्या. तुम्ही आम्ही आपण सगळे जे आहे ना, आपण अत्यंत नीच वागलेली मंडळी आहे. आणि कमीत कमी नवरात्राच्या दिवशी तरी हे मान्य केलं पाहिजे, बरोबर की नाही. तर ती घरातली सगळ्यात लहानी सून आहे आणि ती त्या आईच्या समोर जाऊन उभी राहिली. आणि घरामध्ये सासूरवासीनं पीडित असणारी जी कुणी असते ना सून, तिच्यासाठी माहेरामध्ये सुद्धा एकमेव पर्याय असतो तो म्हणजे आई असते. आणि इथं या अभंगामध्ये बद्ध झालेला, संसारानं त्रासलेला जो जीव आहे, तो जीव भवानी नावाच्या आईकडे गेलेला आहे. जीव सर्वात लहानी सून आहे आणि कुणाकडे गेलेला आहे? भवानी नावाच्या आईकडे गेलेला आहे. आणि त्या आईचं स्वरूप कसं आहे? ज्ञानेश्वर महाराजांना विचारा. हा ते सांगतात की भगवान शंकर आणि पार्वती आई साहेबांचा संवाद आहे. ते हळू म्हणे नेनिजे देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. ते हरू म्हणे नेनिजे. ती अशी नित्य नूतन रूपातली भवानी जी आहे, ती भवनाशिनी जी आई आहे. आणि दुःखाचा नाश करणारी कोण आहे हो? आणि सांगू, ज्यांना ज्यांना भवाचा नाश करायचा असतो ना, त्यांना त्यांना माऊलीच्या रूपातच प्रकट व्हावं लागतं. विठो माऊली असू देत, नाहीतर सद्गुरू माऊली असू देत, किंवा तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित किरी. देवाला सुद्धा जर कल्याण करायचं असेल, प्रेम करायचं असेल, तर माऊली या रूपकात यावं लागतं. गोष्ट अशी आहे की संसारानं त्रासून गेलेला जीव गेला भवानी आईकडे आणि काय म्हणाला? आई, मला यातून मोकळं कर, सत्वर पावगे मला. भवानी आई रोडगा वाहिन तुला. आता रोडगा वाहन नावाची पद्धत तुमच्याकडे आहे का नाही? ते रोडगा वाहण्याची पद्धत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही नाही आई, मी तुला रोडगा वाहील, तू काय कर, मला पाव. आई मला पाव, आई मला पाव. पण पाव म्हणजे नेमकं काय कर? काही नाही आई, काही नाही, मी सासूरवाडीनं त्रासलेली आहे. मी काय झाले? सासूरवाडीने त्रासलेली आहे आणि मला आता माहेरची पण काही येऊ लागलेली आहे, आठवण येऊ लागलेली आहे. आई, हा सासूरवाडी नावाचा प्रकरण जे आहे, हे इकडचं सासूरवाडी नावाचं जे प्रकरण आहे, ते प्रकरण प्रचंड विचित्र आहे. आई, माझी मागणी तुझ्याकडे अशी आहे, काही नाही, माझा जो सासरा आहे, तो सासरा काही कामाच्या निमित्त दूर देशाला, दूर गावाला गेलेला आहे. काही नाही, त्याला तिकडच खपव. अभंगाचं दुसरं चरण. सासरा माझा गावी गेला, सासरा माझा सासरा माझा गावी गेला. आई, माझा सासरा आहे ना, तो कुठे गेला? गावी गेला. काय कर, तिकडच खपवे त्याला. खरं सांगा, सुनेनं असं मागणं योग्य आहे का हो? बोला ना, योग्य आहे का? पण ही अडकलेली जी सून आहे, बंधनात अडकलेली जीव नावाची जी सून आहे, तुम्ही आम्ही आपण सगळे त्या आईच्या समोर जाऊन उभं राहिलो ना, फक्त आणि फक्त ते साबुदाणा खिचडी नाही खायची.
तुला सांगायचं आई, सासरा माझा गावी गेला. आता आलो ना कीर्तनात आई, मी एकटीच आली, माझा सासरा नाही आला. पण कदाचित कीर्तन सुटलं ना की घरी गेल्यावर सासरा आहे की नाही? आहेच ना. म्हणून आई काय कर की तो आता नसेल ना तर काय कर, तिकडच खपव. एकनाथ महाराज या अभंगामध्ये सासरा म्हणून अहंकाराचा निर्देश करतात. कुणाचा करतात? अहंकाराचा. सासरा माझा गावी गेला, चांगल्याच्या संगतीत आपण आलो, चांगल्याच्या संगतीत आपण आलो की आपल्याला वाटतं आपण नम्र झालो, आपल्याला वाटतं काय झालं, आपला अहंकार गेला. ते नाही का घरामध्ये गुड नाईट चालू असलं की डास यायचं बंद होतं, आणि गुड नाईट बंद केलं की डास काय होतो, परत चालू होतात. बरोबर की नाही? अगदी तसंच सत्संग नावाचं गुड नाईट असं चालू केलं की अहंकार नावाचे डास असे जातात. आणि विनंती काय आहे? विनंती अशी आहे की माझा सासरा, अहंकार नावाचा सासरा जो आहे तो काय झाला, गावी गेला. हे भवानी आई काय कर, काय कर, काय कर, तिकडच खपवे त्याला. तुम्ही आम्ही पाहतो तात्पुरता जातो अहंकार, किंवा गेल्यासारखा भासतो. काही लोक अत्यंतिक नम्र दिसत असतात, मात्र अंतःकरणामध्ये लोकांनी आपली पूजा करावी असाच भाव त्यांच्या ठिकाणी असतो. खरं तर हे अहंकाराचं विद्रूप रूप आहे. काही लोक म्हणतात ना, काय काय मला काही कळत नाही, मला काही कळत नाही. त्यांची अपेक्षा अशी असते की लोकांनी म्हणावं, काय नाही हो दादा, तसं काही नाही, तुम्ही आहे खरं. हे ऐकायचं असतं म्हणून ते म्हणतात मला काही कळत नाही. हा, बरोबर की नाही? किंवा परमार्थामध्ये सुद्धा विनम्र असणारी लोक निराळी असतात. आणि वर नाही का, ते नाही का प्रचंड मोठं किराणा मालाचं दुकान असतं, कुणाचं प्रचंड मोठं गावामध्ये कुणाचं तरी, बरोबर की नाही? तुम्ही पहा, त्यावर बसलेला जो शेठजी असतो तो असा निरंकारी वाटतो, साधू वाटतो, बरोबर की नाही? वाटतं की नाही? वाटतो की नाही? त्याला माल विकायचा असतो म्हणून नम्र वाटत असतो. अनेक लोक स्वतःचा माल विकायचा आहे म्हणून नम्र वागतात. विठ्ठला नावाची गोष्ट जी आहे ती वरवर नाही. अहंकार सोडणं, परमार्थात अहंकार सुटणं, इथूनच परमार्थाला सुरुवात होते. देवा मी माझे, बस संपलं. हा, असं त्याच्या अंतःकरणातून गेलं. पार्थात तो संन्यासी, बस संपले. मी आणि माझं असं बंधन जे असतं, अहंकाराचं जे असतं. आणि परमार्थामध्ये सगळं चालतं देवाला, सगळं चालतं. फक्त एक गोष्ट चालत नाही पांडुरंगाला, ती म्हणजे काय नाही चालत? अहंकार. तिळ मात्र जरी होय अभिमान. देवाला मेरू पर्वतासारखा भार वाटतो. कशाचा? अहंकाराचा भार वाटतो. आणि आपण पाहतो, आपली पात्रता नसते, आपली क्षमता नसते, तरी सुद्धा 4, 5, 10 लोक आपला आदर करतात. रावसाहेब 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 असं म्हणतात. आणि गडबड अशी होते की त्या आदराच्या भानगडीमध्ये आपल्या क्षमता नसणारी कामं आपण आपल्या डोक्यावर ओढून घेतो. आणि परिणाम काय होतो माहितीये? परिणाम असा होतो की आपण आपलं पतन करून घेतो. ज्या माणसाला स्वतःची लायकी नीट माहिती आहे ना, तो माणूस अतिरिक्त कामं डोक्यावर घेत नाही आणि त्याचं जगणं सुखकर होतं. तुझियाचा भार घेता श्री होई दुरी निजपंथ. आणि बऱ्याचदा हे सगळं जे असतं ते अहंकारातून असतं. तुम्ही आम्ही घेतलेले जे रिकामे उपद्व्याप आहे ना, ते सगळेचे सगळे फायद्यापेक्षाही अहंकारानं अधिक घेतलेले असतात. आणि मग असा बद्ध झालेला जीव म्हणतो की काही नाही, अहंकार नावाचा सासरा आहे काय. आणि तुम्ही पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं की तोंडावर सगळं तत्वज्ञान असलं, वेदशास्त्र असले, तरी सुद्धा जर चित्ती अहंतेचा ठावो, जर अंतकरणामध्ये थोडा जरी अहंकार असेल, तरी कोटी जन्म जावो नपवती माते. देव म्हणतो काय नाही, मला मिळवायचं असेल आणि तुमच्या जिभेवर सकळ शास्त्रांचा सराव जरी असला आणि चित्ती अहंतेचा जर ठावो असेल, तर 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 असे शेकडो जरी जन्म गेले तरी मला तुम्ही प्राप्त होणार नाही, तुम्हाला मी प्राप्त होणार नाही. एकनाथ महाराज या अभंगातून सांगतात, सासरा माझा गावी गेला. दूर गेला ना, किती सोपं आहे पहा, किती सोपं आहे.
आयुष्यामध्ये आपला जो सासरा आहे ना तो दूर गेला ना थोडा, कीर्तनात आल्यानंतर हात जोडून भवानी आईला म्हणावं तिकडच खपवे त्याला, नाहीतर कीर्तनात कीर्तनकारांनी नाव घेतलं नाही की परत डोक्यावर विठ्ठल. काय झालं, झालाय ना दूर, काही नाही सांगतो, साधी गोष्ट बोलू सोपं. ते नाही का जखम होते आपल्याला, जखम झाली की काय होते, खपली होते, बरोबर की नाही. आणि खपली झाल्यानंतर संयमी माणूस काय करतो, ती खपली पडायची वाट पाहतो, बरोबर की नाही. अहंकार दूर केला म्हणजे खपली धरली, पण त्या गडबडीमध्ये परत ती खपली काय करायची, खरवडायची नाही, नाहीतर परत नवी जखम होते आणि ती जास्त इंज्युअर करते. अगदी तसंच एखाद्या मुद्द्याला जर अहंकार अंतरावर गेला असं वाटलं की लगेच नम्र व्हायचं आणि म्हणायचं तिकडच खपवी त्याला विठ्ठला विठ्ठला. अहंकाराची मजा अशी आहे, इथं सोन कोण आहे, तुम्ही आम्ही आहे बरं का. इथं आपण जीव नावाचे जे सगळे प्राणी आहे इथं बसलेले, इथं कुणी आत्मसाक्षात्कारी असण्याची शक्यता मला तरी वाटत नाही. आणि असला तरी तो ते म्हणणार काही नाही. आपला पारमार्थिक अधिकार जे तोंडाने सांगत असतील त्यांचा पारमार्थिक अधिकार तो नाही. जर कुणी तोंडाने म्हणत असेल की मी संत आहे, समजून जावं तो संत नाही. काही नाही, काही नाही. त्याच्या ठिकाणी किती निरहंकार, इतका निरहंकार, इतका निरहंकार की तिकडं त्या पांडवांची राजसू यज्ञ ते सगळं झालं, बरोबर. आणि ते पत्रावळ्या उचलायचं काम करावं कुणी, भगवान श्रीकृष्णानं. आणि त्या पत्रावळ्या ते खरकट पडलेलं, आणि गंमत अशी झाली की तिथं एक पोपट आला. कोण आला, पोपट आला. आणि पोपट आल्यानंतर पोपट आला का बांधगे केला इशारा जाता जाता. तर ते तिथं कोण झालं, तिथं कोण आलं, पोपट आला. आणि तो काय करायला लागला, ते राजसू यज्ञामध्ये साधू संत जेवलेले जे पात्र होते त्यावरचे काय करायला लागला, ते उष्ट जे होतं ते खायला लागला. भगवान श्रीकृष्णाने ओळखलं तो पोपट सामान्य पोपट नाही, तर ते स्वतः भगवान शुक आहेत, शुकाचार्य आहेत. अरे वैराग्य ज्यांच्या रूपानं मूर्तिमंत आहे ते शुकाचार्य. आणि गंमत अशी झाली की सगळ्या पांडवांना बोलवलं आणि देव स्वतः हात जोडून उभं राहिले आणि म्हणाले आचार्य मी ओळखलं आपल्याला, शुकाचार्य माझी आपल्याला विनंती आहे, काय तुम्ही मानव रूपामध्ये या आणि मला दर्शन द्या आम्हाला. शुकाचार्य म्हणाले बाबा तू ओळखलं एवढं पुरे, मी तुमच्या पायावर नतमस्तक होतो, भगवान बस काही नको, काही नको. नाही शुकाचार्य तुमचं मानव रूपामध्ये दर्शन घेऊ द्या. शुकाचार्य म्हणाले की दर्शन देण्यासाठी मानव रूपामध्ये कदाचित मी येईल, पण आलो तर तुम्ही मला दर्शन घेऊ द्या म्हणाल आणि काय करावं लागेल, मला पाय जोडावे लागतील. पाय जोडावे लागू नये इतका सुद्धा अहंकार जे स्वीकारत नाही, इतका निरंकारपणा. काय दर्शन करू द्या असं म्हणतो कोणीतरी, तर आपण काय करतो, गडबडीत पाय जोडतो. आणि असं पाय जोडणं हा सुद्धा अहंकार आहे. विठ्ठल असा जातोय ना, जाऊ दिला पाहिजे. लोक प्रेमळ असतात, ते काय असतात, ते धोतर फेटा वारकरी असतं याला काय प्रेम करतात. आपण सावध राहिलं पाहिजे, साधकांना सावध राहिलं पाहिजे. सन्मान वाट्याला आला की एकनाथ महाराजांचं चिरंजीव पद वाचायला घेतलं पाहिजे. आणि लोक टीका करायला लागले की ताटीचे अभंग घ्यायचे. विठ्ठला सासरा माझा बस गेला ना, कुठे गेला, गावी गेला. हा बस काय कराई, काही नाही, तिकडच खपवे त्याला. मग आता आई गंमत अशी, अहंकार हा जसा काय होतो आपल्याला त्रास देतो सासरा. एकटा सासऱ्याची काय मजा लय हो त्रास द्यायची. तुम्ही पहा ना, एकटा जर सासरा असेल एखाद्या घरात तर तो सुनबाईला त्रास देऊ शकत नाही. सासू मेली की सासऱ्याचं काय क्रेडिटच संपतं कोणत्याही घरामध्ये. मात्र एक गंमत अशी आहे की जीवाला सुद्धा अहंकार नावाचा सासरा दवडला तरी सासूबाई शिल्लक राहतातच. एकनाथ महाराजांच्या त्या अभंगामध्ये ती सुनबाई म्हणते की आई काही नको करू, आणखीन काम नंबर 2 आहे. काय, काहीच नाही. सासू आहे ना, सासू चांगला जाच करते,
तिला तिकडच काय कर, निर्दाळ अभंगाचं दुसरं चरण. सासू माझी जात घराते, सासू माझी जात सासू माझी जाच करते. काय करते? काय हे आई? सासऱ्याचं झालं ठीक, मात्र घरात आणखीन सासूबाई आहे मात्र, आणि त्या काय करतात, त्या त्यानं जाच करतात. आई त्यांचा पूर्ण निर्दाळा कर. काय कर? पूर्ण निर्दालन कर. त्यांचा कोणताही अवशेष शिल्लक ठेवू नको. जीवाला त्रास देतो, तुमच्या माझ्या कल्याणाला त्रास होतो. एक पहिला अडसर जो आहे तो सासरा आहे अहंकार नावाचा, आणि दुसरी सासूबाई आहे कल्पना नावाची. कल्पना नावाची म्हणजे एखाद्या बाईचं कल्पना नाव आहे ती नाही बर का. कल्पना ही सासू, आणि ती काय करते, ती वारंवार जाच करते. तुम्ही पहा, आपण चालत राहतो बरोबर की नाही, आणि मग आपल्या बुद्धीचे वेगवेगळे संभ्रम होतात, वेगवेगळे विकल्प होतात, आणि या सगळ्याचे सगळ्या कल्पना विकल्प कल्प या सगळ्या भानगडीमध्ये आपला परमार्थिक प्रवास खुंटून जातो. बरोबर की नाही? बरोबर की नाही? आपण तिथंच अडकतो. लोक आपल्याला जे म्हणतात आपण ते स्वतःला ते समजून बसतो. लोक आपल्याला हरिभक्ती परायण समजायला लागले, म्हणायला लागले की आपण आपल्याला तुकाराम महाराज असल्यासारखे वाटायला लागले. बरोबर की नाही? आणि खरंच आहे. पहा तुम्ही, एक खोटी गोष्ट जर 10 वेळा एखाद्याला सांगितली ना महाराज, तर ते 11 वेळेस खरी वाटते. बरोबर की नाही? मग जर एखाद्यावर ते जर कायम लादत राहिलं ते नाही का अंगात येणारे आहे ना, माहिती ना तुम्हाला? माहिती आहे? कल्पना एक सांगतो, ते फाटकान जर अंगात आलं, मी पहिलं दुर्लक्ष करतो त्याच्या. आपलं कामच नाही म्हणतो ते, मी पहिलं दुर्लक्ष करतो. मुद्दा वेगळा आहे, मला वेगळं म्हणायचं आहे. एखादा मानसिक रुग्ण असतो, रोगी असतो, आणि काही लोक त्याच्यावर बिंबावतात तो देवाचा अवतार आहे. त्यांचं दुकान चालवायचं असतं ना, देवाचा अवतार आहे, देवीचा अवतार आहे, येडूबाई अंगात आली म्हणतात. बरोबर कडे असे सगळं असतं. त्या लेकराचं वय 8 वर्षाचं, 9 वर्षाचं, 10 वर्षाचं, 2-4 वर्ष अडचण अशी होते की सगळे म्हणून पाया पडायला लागतात. पुढं गंमत की 2-4 वर्षात ते लेकरू स्वतःला खरोखर देवी समजायला लागतं. त्याला बाहेर काढलं ना त्यातून, तर पहिले मानसोपचार तज्ञाकडे न्यावं लागतं आणि त्याचा उपचार करावा लागतो. अशी कल्पना आपण आपल्या संदर्भानं करून घेतलेले जे भ्रम आहे, ते भ्रम आपल्या पतनाला कारणीभूत होतात. मी ज्ञाता, मी भोगता, मी करता, हे सगळ्याच्या सगळ्या आपल्या कल्पना आहे. नाहीतर मूळता आपण ज्ञाता नाही, भोगता नाही, करता नाही, काही नाही. कर्माचा अहंकार टाकला पाहिजे एक, आणि दुसरी कल्पना सोडली पाहिजे. नामदेव महाराजांनी या 2 गोष्टी बरोबर ओळखल्या, आणि त्यांनी देवाला मागताना मागितलं, पहिलं अहंकाराचा वारा न लागो राजसा सासरा मरू दे, आणि दुसरं कल्पनेची बाधा न हो कोणे काळी. सासू आहे ना, तिचं तिकडच निर्दळन कर. विठ्ठल विठ्ठल. तुम्ही आम्ही विचार
आपण लोकांमध्ये आलो ना की आपण शहाजोग होतो, आपण आत्मपरीक्षण करत नाही. लोकांमध्ये बसलो ना आपण की आपण साव होतो. कधीतरी लोकांमध्ये बसूनही नागडेपणानं स्वतःकडे पाहिलं पाहिजे. गर्दीचा अध्यास आपल्यावर होऊ द्यायचा नाही. टाळ्यांचा नाही होऊ द्यायचा, सत्कारांचा नाही होऊ द्यायचा, शाल श्रीफळ कशाचा होऊ द्यायचा नाही. आपणच आपल्या समोर नागडं बसायचं पाहायचं. लक्षात येतं की आपण किती कॅरेक्टरलेस आहोत. आपण कसे आहोत, कसे आपण वरवर वरवर मुलामे दिले. अहंकारांना आपण स्वाभिमान बनत बसलो. आपल्या बुद्धीच्या क्रमाला आपण कल्पनेला विद्वत्ता म्हणत बसलो. आपलं पतन परमार्थाचं त्यानं झालं. आपल्या भोवतीची गर्दी वाढली, मात्र वारकरी व्हायचं राहून गेलं. विठ्ठला विठ्ठल. प्रवास तुम्ही आम्ही आपण सगळे बसलेले मंडळी आणि काय होतं की आपण बंधनात कशी अडकत जातो पहा बरं का. आपल्याला सुटायचंय की नाही सगळ्यांना? मला तर सुटायचंय, मला सुटायचंय. आणि सांगू, मला पूर्ण खात्री आहे की ही गादी म्हणजे कल्पवृक्ष आहे. आपण जशी मागणी करू तसं मिळतं. नामदेव महाराज जर इथं उभे राहिले असतील, तुकाराम महाराज जर इथं उभे राहिले असतील, जनाबाई निवृत्तीनाथ दादा हे जर इथं उभे राहिले असतील, तर ही जागा हे म्हणजे कल्पवृक्ष आहे. या जागेवरून ज्यांनी मान मागितला त्यांना मान मिळाला. या जागेवरून ज्यांनी पैसे मागितले त्यांना पैसे मिळाले. या जागेवरून ज्यांनी वैराग्य मागितलं त्यांना वैराग्य मिळालं. ही जागा ही कल्पवृक्षाची जागा आहे. विठ्ठल विठ्ठल. जीव सासूच्या तडाख्यातून सुटला, असा बद्ध झालेला जीव सासऱ्याच्या तडाख्यातून सुटला. मात्र सासू मला, सासरा मेला, तरी सुद्धा शिल्लक राहतातच ना. कोण राहतं घरात? मोठी जाऊबाई राहते की नाही शिल्लक, बरोबर की नाही? आणि जर लहानी सून तुम्ही असाल तर मोठी सासूबाई, मोठी जाऊ कशी बोलते, कशी बोलते? फडफड बोलते. अभंगाचं तिसरं चरण. जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड बोलते, जाऊ माझी फडफड फडफड बोलते, बोडकी कर ग तिला. पूर्वीच्या काळी
बोडकी करायची एखाद्या बाईला. केव्हा केव्हा नवरा मेला. तिचा नवरा मेला. नवरा वारल्यावर. इथं बाय मावल्यावर तुम्ही सगळ्या ज्या बसल्यात ना, नवरा वारला तरी डोक्यावर केस शिल्लक राहतात याच्यासाठी खूप मोठा संघर्ष केलेला आहे बरं का समाज सुधारकांनी. तुम्ही जर 200-250 वर्षापूर्वी जर जन्माला आला असता आणि जर अपघातानं तुमचा नवरा गेला असताना तर सगळे केस सोडून देऊन काळे कपडे घालून अंधारात नरक यातना जगाव्या लागल्या असत्या. आज आपण या प्रथेतून काय झालो, दूर झालो. किती मोठी गोष्ट आहे, किती आनंदाची गोष्ट आहे. तुमचा आमचा उत्क्रांतीचा हा सगळ्याची सगळा काळ आहे. आता इथं आपण सगळ्या पाहतो महिला बिगर पदर घेता बसल्या, बरोबर की नाही? मला काही त्याची अडचण नाही बरं का, मला काही अडचण नाही. इतकं मुक्त होण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. इथं असं मोकळ्या मनानं बसता येणं याच्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. मावशाव अजिबात चिंता करू नका, डोईचा पदर आला ही इथंच झालं पहिल्यांदा. विठ्ठल विठ्ठल जाऊ माझी काय करते, जाऊ माझी फडफड बोडकी कर. काय कर, नवरा मार. कोण मार? नवरा मार. सुरू करा, विचार करायला चालू करा की अहंकार पहिला अडचण करतो, नंतर कल्पना करते, नंतरची अडचण कुणाची व्हायला लागते? जाऊबाईची व्हायला लागते, बरोबर की नाही? आणि त्या जाऊबाई त्यांचा नवरा मिस्टर मालक असतात ना, ते सासरा गेल्यानंतर घराचा सगळा कारभार कुणाकडे येतो? मोठ्याकडे येतो. गोष्ट अशी आहे की अहंकाराच्या तडाख्यातून निसटलो का कल्पनेत अडकतो, कल्पनेतून निसटलो की आपण कामात अडकतो. कसं अडकतो? कामनेत अडकतो की नाही? आणि असा काम नावाचा आपला काय आहे, देर आहे मोठा, आणि त्याची इच्छा नावाची बायको म्हणजे आपली जाव आहे. एकनाथ महाराज ते जीव काय प्रार्थना करतो? काही नाही, ती बोडकी कर म्हणजे काम जाऊ दे, आणि ना इच्छा काय होऊ दे, इच्छांचा समूळ नाही ना ठेवू दे. काय होऊ दे? इच्छांचा समूळ नाही ना. सांगू तुम्हाला, काही नाही. मी विचार करत होतो, आपण पाहतो ना कीर्तनाला येताना अभंग पाहतो, तो अभंग पाहत असताना विचार मनात आला की अरे साधारण आयुष्य जगणाऱ्या साधकाच्या आयुष्यासमोर हे तर अडचणी असतात ना, या तर समस्या असतात. काय बरोबर की नाही? तुम्ही पाहतो आपण काकड्यात कधीतरी म्हणतो, आणि मी माझं अंतकरण एकदा भरून आलं. काही नाही, काकडा बाजूला राहिला आणि एका शब्दात अडकलो. दिवसभर अस्वस्थ होतो दादा. अर्जुन दादा एकच वाक्य होतं, काही नाही. तुकाराम महाराज म्हणतात, काही नाही देवा, तुझ्या देवा दर्शनाला यायची इच्छा आहे, मात्र अडचण एक झाली. काय? कामे नेले चित्त. संपलं. पहाटेची वेळ आहे आणि गृहस्थ माणसाला हे कळेल. सोपं आहे, तुम्ही खरं असलं पाहिजे. नागडा असून काय उपयोग आहे? काय माझं लग्न झालं नसतं ना तर मला हे कळालं नसतं बरं का. आपण खरं आहे, आपण खोटं काय असलं पाहिजे, खोटं असून काय उपयोग आहे? देवा कामे नेले चित्त, तेव्हा तुझं तोंड पाहता येत नाही. एकनाथ महाराज म्हणतात, काही नाही, ही इच्छा आहे ना, तिला बोडकी कर, आणि हिचा जो नवरा आहे ना, तो काम आहे ना, तो मारून टाक. आणि हे सगळे विषय जे हे भजन मार्गीचे मारेकरी आहेत, हे विषयदरीचे वाघ, हे भजन मार्गीचे मारक जे संपलं, हे सगळे मारेकरी आहे. आणि तुम्ही सांगू, आपल्याला फार कळत नाही, तुम्ही आम्ही साधी लोक आहे, मी तर लय साधा आहे. मात्र कबीर महाराजांचं एक वाक्य मी सारखं लक्षात ठेवतो. वाक्य सांगू? वाक्य असं आहे की मन गया तो जाने दो, मन गया तो जाने दो, मत जाने दो शरीर गया तो सब कुछ गया, कह गए दास कबीर विठ्ठला. म्हणून ती जी काय इच्छा आहे ना देवा, ते काय कर, ते सगळीची सगळी संपव, आणि त्या इच्छा उत्पन्न होतात, त्याचा पाठीराखा काम आहे ना. तुम्ही पहा, काही गोष्टी आयुष्यात अजिबात संपत नाही. काही गोष्टी काही गोष्टी काही सुखच नाही मिळत. उदाहरणार्थ जामाता, जावई बापू कधी खुश असत नाही, काही करा. जावई बापू अजिबात खुश. जामाता. दुसरं जठरो. दुसरं काय आहे? आजवर तुम्ही कल्पना करा, 40, 50, 60, 100 वर्ष तुमचं जे काही आयुष्य असेल, आपण किती किलो अन्न खाल्लं असेल सोमनाथ महाराज? किलो नाही, किती सागर दादा, किती टन खाल्लं असेल? हे आहे का? वितभर पोट किती
बोभाट तयाचा तुका म्हणे भूक जनाना चवी, म्हणजे एक जामाचा कायम अतृप्त आहे एक. दुसरं जठर, तिसरं जावा बायको. हा, चौथी गोष्ट आहे अग्नी आहे. एखाद्या अग्नी पेटलेला आहे, किती टन लाकडं टाकल्यावर तो शांत होईल? जर अग्नी शांत करायचा असेल, तृण नाही तेथे पडिला दवाग्नी जायतो विझवणी आपसया. अग्नी विझवायचा असेल तर अग्नीला काही द्यायचं नाही. आणि पाचवी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे काय आहे? काम आहे. काय आहे? काम आहे. मात्र तुकाराम महाराजांनी यावर सुद्धा पर्याय सांगितला. महाराज काय सांगितलं ते म्हणाले, मोतियाचे पाणी चाखू नये, स्वाद यंत्र भेदून नाद पाहू नये, परिमळ म्हणून चोळू नये, फुल नये खाऊ मूळ, आवडते कर्मफळ म्हणून इच्छू नये काम, तुका म्हणे वर्म. पुरुषार्थ आहे ना, ऐक नाही. मात्र तो कसा ग्रहण करावा साधू संतांनी सांगितलं. म्हणून बोडकी कर्ग. आणि पहा तुम्ही, कुणाला बोडकी कर म्हणाली? इच्छेला, बरोबर की नाही? आणि ती इच्छा कसं बोलते? बोला, कसं बोलते? तुम्ही पहा, तुम्ही लाचार झाला ना की ती लाचारी तुमच्या तोंडा वाटच बाहेर पडते. बोललं, बरोबर की नाही? एखादा झाड जाणी जे फुले, माणूस जाणी जे बोले. बोलण्याहून लायकी कळते. एखादा माणूस आहे ना, एखादा माणूस दिसायला लय गोरोगोमट असतं प्रचंड, मात्र तोंड उघडले की लक्षात येते गटार गंगा प्रायव्हेट लिमिटेड. मात्र काही लोक खूप साधे असतात, सरळ असतात, मात्र हजारोच्या सभेमध्ये एखादं वाक्य अशोकदादा असं बोलून जातात ना, लक्षात येतात याचा अधिकार काय मोठा आहे. तुम्ही पाहतो काय असतं माहितीये, तुम्ही कितीही ज्ञानी असला, तुमचा पारमार्थिक अधिकार कितीही चांगला असला तरी सुद्धा इच्छा जाग्या झाल्या ना की आपण मूर्खाचं सुद्धा ऐकत बसतो आहोत. मूर्खाचे सुद्धा पाय चाटत बसावे लागतात. पाय आपण चाटत नाही, आपल्यामध्ये असणाऱ्या ज्या जाऊबाई आहेत ना, ज्यांना स्पेशल कुत्र्याची जीभ आहे, हा बरोबर की नाही? आणि ती बोलण्यातून होत. आणि म्हणून सांगू तुम्हाला, मी गांभीर्यानं, लाचार माणूस जर ओळखायचा असेल दादा, तर माझ्याकडे एक चांगला इलाज आहे. काय माहितीये? काहीच नाही, मध्ये मध्ये बोलणार आणि माहिती नाही त्या विषयावर बोलणारा हलकट असतं. विठ्ठल विठ्ठल. मागे काहीतरी आहेच म्हणून जाऊ माझी फडफड बोलते. आणि काय कर, बोडकी कर तिला, भावानी आहे, रोडगाव आहे हे ना तुला. आता काम गेलं, इच्छा गेली, अहंकार गेले, कल्पना गेली, तरी सुद्धा आणखीन आहेच ना सातबाऱ्याला एक शिल्लक. कोण? हक्क सोड प्रमाणपत्र आपण जोवर त्यांच्याकडून मिळवत नाही तोवर आदरणीय ननंदबाई आहेत की नाही, त्या कधी मध्येच येतात, मात्र येऊन अख्खा घराचं वाटोळं करतात, बरोबर आहे? आणि अशी, आणि त्यातही नणंद जर असेल पूर्वीच्या काळची, आता गेला काळ, आता काळ बदलला बरं का. आता नाही राहिलं. पूर्वीची वर्णनं वाचल्यावर लक्षात येतं आता महिला एकमेकांशी खूप प्रेमाने वागू लागलेल्या आहे. आता काळ बदलत चाललाय बरं का. आता दोष द्यायची गरज नाही, काही आवश्यकता नाही, काही नाही आवश्यकता. याचं कारण असं आहे की माझी बहीण माझ्या बायकोला त्रास देताना मी पाहिली नाही, माझी आई माझ्या मामीला त्रास देताना मी पाहिली नाही. म्हणून मी म्हणतो आता बदलला का, आता काळ बदलला. आता लोकांच्या स्वतःच्या लायक्या लक्षात यायला लागल्या. त्यांच्या लक्षात आलं की आपण पाहुण्यासारखंच आता गेलो पाहिजे, प्रेम केलं पाहिजे, प्रेम दिलं पाहिजे. तुम्ही पहा, जवळच्या पहा ना,
पण पूर्वीचा काळ आणि ननंदबाईचा हक्क असायचा ना खूप. आणि हक्क असायचा म्हणजे ते नाही का, कोणी लेका, कोणी लेकी, पुन्हा कोणी सुना, कोणी एका स्वतंत्र. बरोबर की नाही. त्याच्यामध्ये जे होतं म्हणजे त्या पारतंत्र्यामधलं स्वातंत्र्य म्हणजे ननंदबाई. आणि त्या काही दिवस येणार, मात्र अख्खा संसारात बिबा घालून जाणार. बरोबर की नाही. आणि अशा संसाराला त्रासदायक ठरतात की नाही. म्हणून एकनाथ महाराज म्हणाले की काही नाही, ती ननंद आहे ना, ती ननंद त्रास देतेच, मात्र त्याच्यासोबत तिचं जे लहान लेकरू आहे ना, ते सुद्धा काय करतं, किरकिर करतं. अभंगाचं पुढचं जग. नंदेच कारट, नंदेच कारट, नंदेच कारट किरकिर. किरकिर करता. सगळ्या गेल्या, सासूबाई गेले, सासरे बुवा गेले, जाऊ गेली, काय तिचा दीर गेला, ननंदबाई राहिल्या, गोड राहिल्या. एकनाथ महाराज म्हणाले की अशी ननंद म्हणजे लोभ आहे. लोभ नावाची ननंद आहे आणि तिचं लेकरू आहे हट्ट नावाचं. आणि काय होतं माहितीये, सगळं जातं, मात्र लोभी माणसांचे हट्ट संपत नाही. झाला ना 80 वर्षाचा, नको ना बोलू. जीवन जगून होतं, मात्र लोभ संपत नाही. त्याची शेजारच्याची रामभाऊची 3 एकर घ्यायला पाहिजे होती, 80 वर्ष वय, 3 एकर घ्यायलाच पाहिजे होते. अरे बाबा काय आहे, वय होत. नंदेचं ते कार्ट आहे ना, ते काय करत राहतं, किरकिर करतो. तो हट्ट काय करतो, किरकिर करतो. आणि काय वय झालं पाहिजे, हट्ट पूर्ण करण्यासाठी काहीतरी मिळवायचं असेल तर हात पुढे करावा लागतो. बरोबर की नाही. आणि साधू संतांनी हात पसरणाऱ्या जगण्याचा धिक्कार केला. हात पसरे जे तुका म्हणे करी ब्रह्मांड सिंगने, हात पसरी जिने भीक त्याचे, किंवा भिक्षा पात्र अवलंबने, जळो जिने लाजीरवाणे, ऐसिया ते नारायणे,
उपेक्षी सर्वथा. देव सर्वथा उपेक्षा करतो. कोणाची? जे काय करतात, हात पुढे करतात. देवाला सगळं आवडतं, काही नाही, सगळं आवडतं. मी सांगू, हातावर हात ठेवला पाहिजे, हातात हात दिला पाहिजे, मात्र हात पुढे नाही केला पाहिजे. कोणताही काळ येऊ द्या, साधू संतांनी आपल्याला सांगितलं संकट येतील ना भोगू, मात्र हात पसरायचा नाही, हात नाही पसरायचा. का? कारण ज्या क्षणाला आपण हात पसरतो त्या क्षणाला आपण किती मोठे असलो तरी ज्याच्या समोर हात पसरतो त्याच्यापेक्षा काय होतो? छोटे होतो. म्हणून हात नाही पसरायचा, काही नाही, काही मागायचं नाही, कशाची अपेक्षा नाही करायची, काहीच नाही करायचं. आणि गोष्ट अशी आहे की म्हणून काय, ते लोभ नावाची जी काही ननंद आहे तिचं काय, हट्ट नावाचं कार्ट आहे. आणि ते काय करतं, सातत्यानं किरकिर 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 करतं. इथं पहा किती भारी झालं. ते काय म्हटले की खरूज होऊ दे त्याला. ते हात आहे ना, हातच असतात ना, खरूज झाले की हात काय होता, तो एंगेज होता, बरोबर की नाही? काहीच नाही. म्हणून हट्ट एंगेज झाला पाहिजे अशी मागणी आहे. विठ्ठल सगळे गेले झाले. 10ला 10च मिनिटं कमी राहिले म्हणून घालवले आता सगळे, काही चिंता करू नका. एवढे सगळे गेले तरी सुद्धा संसारामध्ये एक ताप शिल्लकच राहतो की नाही? कुणाचा? मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. तो नवरा शिल्लकच राहतो ना. मोडकेच घर, तुटकेच छप्पर, देवाला देवघर नाही, मला दादला नको ग बाई. तेच धड नसेल कुंकू, काय चाटायचंय की हे सगळं, बरोबर की नाही? म्हणून हे आई बाबांनी जसं तू अहंकार संपवला, जशी तू कल्पना संपवली, हे आई सगळं जसं तू संपवत नेलं ना. एक गोष्ट कर, काय कर, आता फक्त एक काम करते. आतापर्यंतचे सगळे मर्डर तू केले, बरोबर की नाही? आता मी एक काम करते, काय की माझ्या शेजारी असणारा जो नवरा आहे ना त्याला मी मारते. अभंगाचं पुढचं चल. दादाला मारून आहुती देईन, दादाला मारून आहुती देईन, दादाला मारून आहुती देईन, दादाला काय करते, मी दादला मारते. तो दादला कोण आहे हे आपण पाहूया ब्रेक के बाद. विठोबा माई
आ सत्वर पावक मना पावक मना सत्वर पावक मना सत्वर पावक किती वाजले तुमच्या घड्याळात? किती वाजले? 10 5 मिनिटं घेऊ. घेऊ तर? हा, अरे
11 वाजले. किती खुश झाला होता आपण. हा? एक 5-10 मिनिट. हा, काही नाही, विषय व्यवस्थित परिपूर्णतेकडे नेला पाहिजे. तुम्ही ऐकणारे जाणतेत म्हणून बरं का, नाहीतर मी वेळ पाळणारा माणूस. आपल्याला काही पाळता येऊ नाही तर नाही येऊ, शब्द आणि वेळ पाळता आला संपलं. शब्द, वेळ आणि चारित्र्य या 3 गोष्टी जे पाळतात त्यांचं चांगलं होतं आयुष्यामध्ये. बरोबर आहे की नाही? इतकं सोपं आहे, इतकं सोपं आहे. आणि तो दादला म्हणजे देहाभिमान आहे. अहंकारापासून कल्पनेपर्यंत आणि इच्छेपासून लोभापर्यंत सगळं कदाचित कृपेनं संपेल, मात्र देह नव्हे मी हे सरे याच्यासाठी आपल्याला काय करावी लागेल? पाऊल चालत जावे लागेल. आणि म्हणून त्या भवानी आईनं जर कृपा करावी असं वाटत असेल तर देहाभिमान नावाचा नवरा मारला पाहिजे. आणि मग काय झालं पाहिजे? मग मोकळं झालं पाहिजे. आता 1-2 साध्या सरळ प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. ती मुद्दा असा आहे की ही जी कुणी भवानी आहे, ही भवानी अशा पद्धतीनं कृपा करण्याच्या पात्रतेची आहे का? ज्ञानेश्वर महाराजांना विचार. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, लळेयाचे लळे सरते, मनोरथांचे मनोरथ पुरते, माहेरे श्रीमंत होती तुम्हा ऐसी, म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते अज्ञापी माते. आजवर आपण कल्पतरू ऐकला अण्णा. ज्ञानेश्वर महाराज काय गोड आहे पहा. आपण कल्पवृक्ष ऐकला, मात्र कल्पवेली ऐकली का हो? आणि ही आंबा अशी कल्पवेली आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि ही आंबा अशी कारुण्यमयी आहे. आता मुद्दा एक, दादा हे ठीक आहे, पण जर समजा उद्यापर्यंत आम्हाला आमची सासूरवाडी सापडली नाही, बरं जरी सापडली तरी सासरा कदाचित सासूबाई असं सगळं मारत नेता येईल, पण समजा उद्याचाच दिवस राहिला ना, मग भवानी आई तर आजचाच दिवस आहे, उद्या तर त्या विसर्जित होणार. अजिबात चिंता करू नका. उद्याच्या दिवस जरी त्या शुभकार्य मित्रमंडळ इथं असल्या तरी कायम स्वरूपी पंढरपूरला आहे. आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. ती भवानी आहे ना, आता 18 भुजांच्या रूपात आहे, मात्र पंढरपूर मध्ये तीच भवानी कमरेवर हात ठेवलेले. इथून दिसेल तुम्हाला हा पांढरा शुभ्र असा त्याचा काय आहे ते काय म्हणूयात की वर ते परिधान केलेलं उपवस्त्र, काळा सावळा त्याचा रंग आहे. हा, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे, गळ्यामध्ये कौसुब माळ आहे. हा, आणि कपाळावर वर काय आहे? भगवान शिवशंकर आहे. वत्सलांछन आहे. दोन्ही पायांच्या मध्ये घुंगराची काठी आहे, पाय जोडलेली आहे, आणि अशी ती अंबा उभी आहे. म्हणून नामदेव महाराज म्हणाले, काय म्हणाले? काय येईवो विठ्ठले भक्तजन वत्सले, करुणा कल्लोळे पांडुरंगे, सजल जलद घन पितांबर परिधान, येईवो उद्धरणे केशीराजे. शेवटचं चरण जास्त महत्वाचं आहे. ते असं आहे की नामा म्हणे तू विश्वाची जननी, शिराब्दी निवासिनी पांडुरंगे. त्याच्यामुळे आता ती इथं जी आहे ना, ती परवा दिवशी सकाळी 6 वाजता कौलग्यामधून फुकट गाडी आहे, आषाढी शुद्ध वारीला जाणारी. परवा दिवशी ज्याला कुणाला उद्या शक्य होणार नाही, काय सासूरवाडी मारण्याचा कार्यक्रम, त्याला 24 तास अवेलेबल फक्त कुठे आहे? पंढरपूरमध्ये. काही नाही, त्या भवानी आई साहेबांनी जो रस्ता सांगितला, आपण सगळ्यांनी तो रस्ता चालत गेलं पाहिजे. आणि ज्यांनी अशी सासूरवाडी संपवली, ती बाई एकटी राहिली ना, बरोबर की नाही? मात्र एकटी राहिलेली अशी जी बाई आहे, जी सासू संपली, सासूरवाडी संपली, जाव संपली, नणंद संपली, काय झाली? ती बाई जी आहे ती काय झाली माहिती का? बैसली शेजारी.
संपला सासरे. अहंकार गेला, कल्पना गेली, इच्छा गेली, लोभ गेली, देहाभिमान गेला की बैसले शेजारी गोविंदाचे. आणि तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना मिळून या नवरात्राच्या निमित्तानं नवविध भक्तीच्या करोणी नवरात्रा एवढंच करायचंय, काही नाही. एका जनार्दनी एकटीच राहू दे. अद्वैतातलं आहे ना आपण सगळे. आपण कोण आहे? ब्रह्मस्वरूप आहोत. आपण सगळे एक आहोत, आहे की नाही? एक आहोत. म्हणून एकटेच राहू दे मला. आणि म्हणून हा सगळाचे सगळा प्रवास आपल्याला करायचा. आणि मला असं वाटतं की असं मागणं हे अंबाबाईला खरं मागणं आहे. ज्ञानेश्वर माऊली. नियोजित वेळेमध्ये, अगदी नियोजित वेळेमध्ये. 2-5 मिनिटं जरा आपले घेतले वाढवा, माफ करा बरं का, माफ करा. मात्र काय झालं, सासूरवाडीच मोठी आणि हा सगळा पसारा तुम्हाला कल्पना नसेल मी किती आवरला असेल स्वतः. नाहीतरी काय केलं पाहिजे माहितीये का अण्णा, 9 दिवस याच अभंगावर कीर्तन केलं पाहिजे आणि रोज एवढंच सोडवलं पाहिजे. आणि साधू संतांनी इतकं सांगून ठेवलंय, हे कडकण्या बिडकण्या वरवरचे उपवासन चप्पल न घालणं, हृदयाला चप्पल घालू नका. हृदयाला चप्पल नको घालू. पारणं असं असलं पाहिजे. नाहीतर चप्पल घालायची आणि बाईचा आदर करायचा नाही. महिषासूर जो होता ना, ब्रह्मदेव जेव्हा त्याला म्हणाला काहीतरी माग, ते म्हणला अमर कर. ब्रह्मदेव म्हटले मीच मरतो, तुला कुठे अमर करणार? मी नाही करू शकत. म्हणजे मग काही नाही, एक काम कर. मग नाही ना, अमर नाही करू शकत ना, मग काय, मला मरण द्यायचं असेल तर बाईच्या हाताने दे. त्याला वाटायचं बाई दुबळी आहे म्हणून. आणि ज्याला ज्याला वाटतं ना की बाई दुबळी आहे, तो महिषासूर. ज्याला वाटतं या देवी सर्वभूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि हे सांगायला संस्कृत सुभाषितकारांची गरज नाही. आमच्या मातोश्री जनाबाई आई साहेबांनी लिहून ठेवलं, स्त्री जन्म म्हणोनी न भावे उदास साधू संती ऐसे केली जनी. बाई म्हणून आत्मविश्वास संतांनी दिला. आणि अशा आईचा आदर, अशा बाईचा आदर नवरात्राच्या निमित्तानं करायला मिळणं, ही सगळी संधी आपण सगळ्यांनी उपलब्ध करून दिली. आपणा सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो. शुभ कार्य मित्रमंडळानं हे सगळं आयोजन 26 वर्ष झाली करतायत. पुढच्याही काही काळामध्ये याच बाबाचं, आता ज्याचं कीर्तन आपण ऐकलं, 4 दिवसांनी निपाणीमध्ये, बरोबर ना सर, 18 तारखेला संत नामदेव मंदिरामध्ये दर त्रयोदशीला, कुठल्या तिथी, त्रयोदशी, एकादशी, द्वादशी आणि त्रयोदशीला, दर त्रयोदशीला काही नाही 1 तासाचं संत विचारांचं सत्र. आणि थोडं गांभीर्यानं बोलू. काय करू? गांभीर्यानं बोलू. आपल्याकडे जे सगळं आता बिघडत चाललं. आपली इच्छा नसताना टाळ घेऊन उभं राहावं लागतं. नवरदेवाचा फेटा घातलेला असतो ताईंनी आणि आपलं चालत नाही. काय करणार ना आपण दुबळी लोक असतो, साधी लोक असतो. लोकांना ऐकायचं भलत असतं. लोक कीर्तनात येताना सुद्धा तमाशाच्या अँगलने येतात. त्याला काय, आता लोकांचं काय करायचं? त्याला जबाबदार लोक नाही बरं का. तमाशानं हृदय परिवर्तन झालं. संत शाहीर परशुरामांनी तमाशे केली तर हृदय परिवर्तन झालं. आपण कीर्तन ऐकले ते यांची बिघडायला होते. म्हणून आपण खूप गांभीर्यानं काहीतरी केलं पाहिजे. निष्ठा मानणाऱ्यांनी, संत आणि विठोबा याला प्रमाण मानणाऱ्या लोकांनी बसलं पाहिजे आणि खूप प्रेमानं साधू संतांचा विचार काय हा सांगितला पाहिजे. पहिल्यांदी गर्दी थोडी कमी असेल, मात्र हळूहळू परिवर्तन होत जातं. हळूहळू. आणि माझा त्यावर विश्वास आहे. म्हणून दर त्रयोदशीला सायंकाळी 7 वाजता निपाणीमध्ये संत नामदेव महाराज मंदिरामध्ये, म्हणजे परवा दिवशी 18 तारखेला नामदेव महाराज मंदिरामध्ये वाढावया सुख भक्ती भाव धर्म, साधू संतांचा जो विचार आहे तो आधुनिक काळाशी सुसंगत आहे की नाही या प्रश्नोत्तरासह
आपण भेटणार आहोत. ज्यांना ज्यांना शक्य होईल त्या सगळ्या मंडळींनी येण्याचा प्रयत्न करावा. तुम्ही सगळीची सगळी मंडळी मला इथे दिसताय. तुम्हा सर्वांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं डोकं ठेवतो, वारंवार वंदन करतो. शुभकार्य मित्र मंडळानं अरुण मामांनी आणि सोमनाथ अण्णांनी मला आमंत्रित केलं. अण्णांनी घर बांधलं आणि घरासमोरच कीर्तन ठेवलं. चुकून एखाद्याला असं वाटण्याची शक्यता आहे की हे वास्तुकाचं कीर्तन आहे. अजिबात नाही. सोमनाथ अण्णा गडबड कराल, याचेच फोटो उद्या फेसबुकला टाकाल आणि म्हणाल. अजिबात नाही. हे स्वतंत्र देवी समोरचं कीर्तन आहे. नंतर याच्या बांधकाम झाल्यानंतर पूर्ण झालंय आहे, बरोबर ना. त्याच्यानंतर स्वतंत्र वास्तुकाचा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण सहकुटुंब सहपरिवार जेवण केल्याशिवाय जाऊ नये विनंती. कुणाकडून? सोमनाथ अण्णांच्या वतीने विनंती. बरोबर की नाही? म्हणून तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून धन्यवाद. अरुण मामांना वंदन, सोमनाथ अण्णांना वंदन. ही सगळीची सगळी निपाणी परिसरातली सगळी मंडळी, देसाई सरांपासून सगळे. आता कुणाचं इथून देसाई सर उद्धव असं नाव जर घेत 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 गेलं, एक 50-80-100 नावं होती. पण मी नावं घ्यायची कीर्तनात, आता पैसे घेतो. काही नाही. आपल्या सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद, असेच आशीर्वाद असू देत. अहंकाराचा बारा न लागो राजसा माझिया. बस याच्यामध्ये माझिया आणि विष्णुदासा एवढं जपता आलं की आपोआप पुढचं सगळं होईल. तुम्हा सगळ्यांचं प्रेम, आशीर्वाद. याच्यानंतर आपण सरळ चालू, त्याच्यानंतर आरती होईल. आपण सगळे बसू. शुभकार्य मित्रमंडळाच्या वतीनं 1-2 गुणवंतांचा आपल्याला कौतुक आणि सत्कार करायचा. ज्यांना ज्यांना घाई असेल त्यांनी जायला हरकत नाही, बरोबर ना. आणि ज्यांना ज्यांना वाटत असेल की गुणाचे कौतुक केलं पाहिजे, अशा लोकांनी थांबायला हरकत नाही. ज्यांना ज्यांना अत्यंत घाईची कामं असतील खरोखर जावं. मी अजिबात आपलं काय ठरलंय की बंधनच नाही, बंधन नाही. ज्यांना ज्यांना वाटत असेल उत्स्फूर्तपणे त्यांनी त्यांनी गेलं पाहिजे. फक्त जाताना सासूरवाडीला जाऊ नका एवढी विनंती करायची. आपल्याला पंढरी माझे माहेर साजनी तिकडचा आपला प्रवास व्हावा, या सद्भावासह सेवेला पूर्णविराम. याच्यानंतर शेवटची चाल आणि नंतर आरती वगैरे. एका जनार्दन एका जनार्दनी, एका जनार्दनी, एका जनार्दनी सगळी